एक नंबर शिवराज भाई को एक स्ट्राइक आणि फुल साईज बघा मित्रांनो. काय ताकद लावतीये, काय फाईट देते यार. ऑसम. बापरे. लाईव्ह बघताय लाईव्ह. खोटं नाही. नमस्कार मित्रांनो, मी शिवराज आणि तुम्ही पाहताय एनिथिंग फॉर फिशिंग. मित्रांनो, आज आम्ही आलोय भीमाशंकरच्या एका जंगलामध्ये, ते पण स्पेशली सिलेंडर साईज बिग साईज माशेर फिश कॅच करण्यासाठी. मित्रांनो, व्हिडिओ खूप अमेझिंग असणार आहे. तुम्हाला कॅचेस दाखवतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. जंगलामध्ये आम्ही जे आम्हाला जिथे जायचंय समजू शकता आमचे कष्ट किती आहेत मित्रांनो. एवढे कष्ट का घेतोय तर नुसतं जो एक मासा जो प्रत्येकाचा ड्रीम कॅच आहे ऑलरेडी पकडला आम्ही, पण परत ह्या सीझनला हे पकडून परत रिलीज करायचा आहे. तर ही बघा इथं कार लावली आपली आणि सगळं जंगल आहे मित्रांनो. ह्या ज्या लाईट आहेत ह्या सगळ्या डोंगरावरच्या लाईटी आणि इथं कारच्या मागेच वारं लागतंय म्हणून आमचे हेड शेफ सुशेफ रामभाऊ मिस्टर राम ते आपल्यासाठी मस्त एक रेसिपी आणि चांगलं डिनर प्लॅन करत आहेत. चिकन बनवणार होते ना, काळ्या मसाल्यातलं चिकन. हो सॉरी. ओके, राईस तयार मित्रांनो, गरम गरम. संदर्भात आम्ही टॉर्च आणले आहेत. 5 वाजता आपण कास्टिंग चालू आपली. फर्स्ट कास्टिंग होणार. आणि इथं पाहू शकता मित्रांनो कसा सेटअप आहे. अशी बॅटरी लावून इथं सगळ्या गोष्टी आहेत. ओके, हे तुम्ही पाहू शकता पॉवर बँक्स आहेत, मल्टिपल पॉवर बँक्स. ओडोमॉस आणलो आणि रामभाऊंनी जी बनवली आहे काळ्या मसाल्यातली ही पाहू शकता रेसिपी मित्रांनो. खूप भन्नाट झाली आहे दिसून. तर असं काय वाटतंय रामभाऊ? पाणी एक नंबर ना. ओके, आणि तिथे पाहू शकता आपले जे इम्रान दादा आहेत त्यांनी ऑलरेडी चालू केले. कसं इम्रान दादा, तुम्ही खाल्लं ऑलरेडी? एक नंबर टेस्ट, एक नंबर झालेले आहे. आता सकाळ झाली आहे. आम्ही बघा सगळे रॉड असेंबल करून घेतलेत आणि आता चाललो आहे फिशिंगला. इथे पाहू शकता एक सुंदर ब्युटिफुल ओढा पण आहे आणि लोकेशनच्या खूप जवळ लावली होती मित्रांनो गाडी. मी जसं सांगितलं बघा, आम्ही जंगलामध्येच होतो रात्रभर. काल खूपच उशीर झाला मित्रांनो जेवण आणि सगळ्या गोष्टी सेटअप तयार करायला. आता चाललो आहे लोकेशनला. हे बघा असा रोड आणि पावसाची तर काही स्थिती नाही आहे सध्या. तर फायनली मित्रांनो त्या गावात पोचलोय जिथं आपल्याला शिकार होते. हे पाहू शकता हा रोड आहे मित्रांनो. आणि मग असं ह्या गावातून आपल्याला खाली स्पॉटकडे जायचं आहे. समोरची जी जागा दिसते त्या स्पॉटवर खेळायचं आपल्याला. आता तिकडे चाललोय. पाहू शकता लांब आहे आणि असे गावाकडचे रोड आहेत, पायवाट, त्या रोडनी जाणार. तर मग मित्रांनो आजचा पहिला कास्ट. तर मित्रांनो ऑलरेडी आम्ही फिशिंगला पहाटे उठून जाऊन पण आलो आहे आणि काय तर हुक तर काही झालं नाही. पण आता थोडंसं ब्रेकफास्ट करतो मित्रांनो, कारण की आता परत जायचं आहे आणि ऑब्व्हियसली स्पिनिंगला खूप एनर्जी लागते. तर मग खाऊनच जातो. सगळं सामान घेऊन जाणं शक्य नाही, मग स्पॉट असा लांब आहे. तर आम्हाला नुसतं आमचे लुअर रॉड हेच घेऊन जाणार. पाहू शकता माशेरसाठी लागणारे लुअर म्हणजे हा बेसिक लुअर स्पून. ओके, हे स्पून आहेत 45 ग्रॅम्स.
क्रोकर ट्रॅप आहेत हे फिश ट्रॅप्स. हे लुअर पाहू शकता फायर टायगर मित्रांनो. हे खूप इफेक्टिव्ह आहे. याचा रिझल्ट खूप अमेझिंग आहे. हे इन केस पाणी जर कलर झालं मडी वॉटर झालं तर हे असे शाईन करणारे पाण्यात. हे सगळे स्पेसिफिक ओनली माशेरसाठी मित्रांनो मी कलेक्ट केलेत. आणि इथं काही स्पिनर आहेत. हे पाहू शकता स्पिनर वेगळ्या वेगळ्या टाईपचे आहेत हे स्पिनर. आणि इकडे मित्रांनो स्प्लिट रिंग्स आणि परत हे असे लुअर्स आहेत बघा. हा पण खूप इफेक्टिव्ह आहे मित्रांनो. हे जेवढे दिसतं हे ट्रिपल हुक आहेत आणि स्प्लिट रिंग्स प्लस स्नॅप स्विवेल हे सगळे आपल्याकडे आयटम आहेत. पाहूया आता इथं मित्रांनो. हे पाहू शकता असं सुंदर ठिकाण आहे आणि एवढं चांगलं क्लिअर पाणी मित्रांनो. हे गढूळ होतं 2 दिवस झाले चांगलं झाले. आणि मित्रांनो ह्याच नदीमध्ये जो डॅममधला माशेर जो आहे आपण जे स्पेसिफिक ज्याला पकडायला आलो आहे तो इथेच बघा मॅडम. म्हणजे ह्याच पट्ट्यामध्ये मित्रांनो कुठं ना कुठं तर असणार आहे. म्हणजे सगळे अंडे देण्यासाठी वरती चढायला लागलेत. चढणीचे आहेत आत्ता सगळे. तर इथेच कुठं तर असणार आहे. तर आपल्याला इथंच काहीतरी करून कोणती तर ट्रिक लावून नवीन नवीन लुअर यूज करून त्याला हुक करायचा प्रयत्न करायचा आहे. तर मित्रांनो तिकडं पलीकडं शिवराजला एक स्ट्राईक झालेलं आहे. तर आपण तिकडं चाललोय पळत आता. एक नंबर शिवराज भाई को एक स्ट्राइक हुआ है. जबरदस्त बैठा ना बड़ा है ना. कैमरा कैमरा बिग साइज दोस्तों. मित्रांनो लागली आहे फायनली. हो रामभाऊ कॅमेरा चालू करा कॅमेरा. जबरदस्त फाईट आहे जबरदस्त. मित्रांनो किती टाइम झाला आम्हाला माहिती. साईज बघा मित्रांनो. निकारा Awesome! Finally, big size. Big size. पाहिजे म्हणून खूप लोकांची इच्छा असते आणि आपल्याला लागला आहे. आणि तो थकली नाही अजून. चमच्यावर नाही लुअर हिरवा लुअर. इकडं नाही. लोकांची इच्छा असते.
थकली नाही का अजून? नाही. क्या इथूनच लँडिंग चांगली होती तिथं 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 चांगली होती लँडिंग. एका इथं लेपला एका इथं इथं वरती आलती ना माझं यार, तिला ओढून ताकद लावतीये. काय जबरदस्त ताकद लावतीये. घ्या लवकर घ्या ओढा ओढा ना राम भाऊ. उठला यस डन इट फाइनली डन इट. पहिला एक किस नूर निकालो फिर किस दोस्त को तुझे तो पार पडू. वरती घ्या झालं. रामभाऊ होते लँड करायला आणि इम्रान भाऊ व्हिडिओ काढायला, म्हणून पॉसिबल झालं. असं मला लँड करता आला. जबरदस्त आहे. किती वजन असेल याचं अंदाजे? रिअल टाइम मित्रांनो फायनली लागली बघा. खूप प्रयत्न केलेत मित्रांनो या माशासाठी, खूप तुम्हाला सांगू नाही शकत. एवढे प्रयत्न केले आणि फायनली बघा हुक झाली. ब्युटिफुल मित्रांनो, एकदम ब्युटिफुल. साईज पाहू शकता मित्रांनो, खूप खूप मोठी आहे. तुम्हाला असं कळेल का नाही आय डोंट नो, बट जबरदस्त साईज आहे. तुम्हाला वेट करून दाखवतो. किती किलो आहे? किती किलो आहे? अरे बाप 14 किलो 80 ग्राम. 15 किलो मित्रांनो जे काय खरं आहे मित्रांनो, खोटं नाही बोललं. किती आहे, कशी आहे, केवढी मोठी 15 किलो. मित्रांनो, जबरदस्त साईज आहे, जबरदस्त. हे पाहू शकता. फुल साईज, बिग साईज. बापरे, वाटलं नव्हतं कधी एवढी मोठी लागल आम्हाला. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये 24 किलोची मित्रांनो, त्यानंतरची सगळ्यात मोठी 15 किलोची. मित्रांनो तर पाहिलंच असेल तुम्ही कसा आहे पीस. मित्रांनो टायगर ऑफ रिव्हर म्हणतात. पाहू शकता कलर मित्रांनो, तुम्हाला सांगू नाही शकत. आई सिरियसली म्हणजे अजून बिलीव्ह नाही होते मला, ओके, की हे खरंच मला हुक झाली आणि खरंच अनबिलिव्हेबल फॉर मी ॲट द मोमेंट. पण बघा मित्रांनो, साईज वजन तर तुम्ही पाहिलं ऑलमोस्ट 15 किलो मित्रांनो. सच अ ब्युटिफुल फिश. साईज पाहू शकता मित्रांनो, एका सिलेंडर नाही, सिलेंडरपेक्षा मोठी. आणि तुम्हाला असं दाखवायला गेलो मित्रांनो, सिलेंडर पेक्षा मोठी साईज आहे. आणि बघा हात अवघडून येतं. खरंच जबरदस्त फिश आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.